जात प्रमाणपत्र पडताळणी समिती पुणे यांनी दौंडचे नगरसेवक रोहित राजेश पाटील प्रभाग क्रमांक 4 मधून ओबीसीच्या आरक्षित जागेवर निवडून आले होते. कुणबी दाखला घेऊन ओबीसीच्या जागेवर निवडून आले होते. त्यांचा जात प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र पडताळणीचा जो अर्ज होता तो फेटाळण्यात आलेला आहे. या संदर्भामध्ये 4 जणांनी तक्रारी केल्या होत्या. त्याच्यामध्ये वाघमारे असतील, अनिकेत भागवत असतील, जाधव आहेत आणि मृणाल ढोले पाटील यांनी सर्वांनी तक्रारी केल्या होत्या. कारण की सदरचे जे अर्जदार होते की त्यांचा जो दावा होता कुणबी जात असल्याचा तर तो पूर्णपणे नव्हता आणि या संदर्भामध्ये त्यांनी जी कागदपत्र सादर केली होती, जी वंशावळ सादर केली होती ती पूर्णपणे चुकीची होती. एकाच प्रकरणामध्ये त्यांनी 2 वेगवेगळ्या वंशावळ दिल्या. त्याच्यानंतर ज्यांचा त्यांच्या रक्त नाते संबंधाचे पूर्वज नव्हते किंवा नाही अशा कुठल्या तरी कुणबीच्या नोंदी आणि तेच आमचे पंजोबा खापर पंजोबा दाखवून त्यांनी तो दाखला मिळवला होता. या संदर्भामध्ये सुनावणी झाली. आम्ही त्याच्यावर जोरदार युक्तिवाद केला. साधारण 5-5.5 तास सुनावणी चालली होती. 10 तारखेला आम्ही त्याच्यावर सगळे मुद्दे आमचे मांडले आणि ते निकालासाठी राखीव केलं आणि काल या संदर्भात निकाल आलाय. त्यांचं ते जातीचं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात आम्ही आता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे निवडणूक निर्णय अधिकारी असतात आम्ही त्यांना ते पत्र देतोय की सदरच्या उमेदवारांनी 6 महिन्यामध्ये व्हॅलिडिटी देणं गरजेचं असतं आणि त्यांची व्हॅलिडिटी आणि ते कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं आहे. त्यामुळं प्रचलित नियमानुसार सदरच्या उमेदवाराचं जे निवडून आलेले आहेत त्यांचं ते पद निष्कासित करण्यात यावं आणि तिथं नव्याने निवडणूक घेण्यात यावी असं आम्ही पत्र कलेक्टरला पण देतोय आणि नगर परिषदेचे जे CEO आहेत त्यांना पण देतोय. आतापर्यंत किती रद्द झालेत किंवा किती निकाल आलेत त्याच्याबद्दल? यामध्ये एकंदरीत पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्यानंतर पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असे सर्व मिळून 55 ते 60 जे ओबीसीच्या जागेवर निवडून आलेत आणि जे आम्हाला बोगस जे वाटतात प्रस्थापित ते समाजातील असून देशमुख पाटील खासदार आमदारांच्या घरात फक्त जागा राखीव आहे म्हणून असे सर्टिफिकेट मिळवलेत. अशा 50 ते 60 जणांवर आम्ही हरकती घेतलेल्या आहेत. तक्रारी झाल्या, याच्या सुनावण्या सुद्धा झाल्या. त्यातली सगळी प्रकरणं ही निकालासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. आता 2 निकाल आलेत. त्याच्यामधल्या एकाला पडताळणी दिलेली आहे आणि दुसरा फेटाळलेला आहे. त्याच्यामुळे आता बाकीच्या प्रकरणामध्ये जिल्हा जात पडताळणी समिती नक्कीच न्यायाचा निर्णय देईल, मेरिटच्या बाजूने निकाल देईल अशी आम्हाला आशा आहे.